मुलाला मारून टाकीन अशी धमकी देत भोंदूबाबांना अत्याचार केलाय। या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचं आणि भावाचं लग्न जमवून देण्याचं आमिष दाखवत एका कुटुंबाची 6.5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये घडलाय। एवढंच नव्हे तर मुलाला जिवंत मारण्याची धमकी देत एका भोंदूबाबांना पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भोंदूबाबा, त्याचा मुलगा आणि महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय पीडित महिलेचा 17 वर्षाचा मुलगा मतिमंद आहे। वैद्यकीय उपचार करूनही त्याच्यात कुठलीच सुधारणा होत नव्हती। तसेच शेतीत पिकं येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हतं। याच दरम्यान पीडितेच्या भावाचंही लग्न जमत नव्हतं। कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला राजू दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि महिला सहकारी शोभा तरटे हे देवऋषी असून ते अडचणींवर तोडगा काढतात अशी माहिती मिळाली होती। पीडितेनं 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबाकडे जायला सुरुवात केली। त्यावेळी संशयित भोंदूबाबांना तुमच्या कुटुंबाला मांढर देवीच्या काळूबाईची बाधा आहे, त्यासाठी होम हवन आणि पूजा करावी लागेल असं सांगितलं। मुलाच्या उपचारासाठी 3-4 लाख आणि भावाच्या लग्नासाठी 1.5 लाख रुपये खर्च येईल असं सांगून त्यांनी पीडितेकडून फोटो तंत्रमंत्रासाठी मागून घेतले। सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली शोभा तरटे हिनं 10,000 रुपये घेतले। त्यानंतर पारनेर येथील मुख्य बाजारपेठेतील चौधरी कॉम्प्लेक्समधील घरात काळूबाईच्या फोटोसमोर होम हवन करत पीडितेला अंगारा आणि तीर्थ पिण्यास दिला। जानेवारी 2025 ते मार्च 2026 दरम्यान पीडितेनं गायत्री कॉम्प्युटर्स पारनेर यांच्यामार्फत 2,56,684 रुपये ऑनलाईन, तर एप्रिल 2026 मध्ये 2 लाख रुपये रोख असे एकूण 4,56,000 रुपयांहून अधिक रक्कम राजू दिवटे याला दिली। तर भावाच्या विवाहासाठी 1,93,530 रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात उकळले। ही सर्व रक्कम पीडितेनं येस बँक फायनान्सकडून कर्ज काढून दिली होती। पैसे उकळल्यानंतरही मुलाच्या तब्येतीत फरक पडला नाही। याच दरम्यान आरोपी राजू दिवटे हा पीडितेला मांढरदेव येथे पूजेसाठी 4 चाकी गाडीतून नेत असताना त्यानं गाडीत अश्लील वर्तन केलं। त्यानंतर चौधरी कॉम्प्लेक्समधील फ्लॅटवर मुलाच्या उत्तम आयुष्यासाठी माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागतील, नाहीतर तुझ्या मुलाच्या फोटोचे तुकडे करून काळूबाईच्या कोपानं त्याला मारून टाकीन अशी धमकी दिली। मुलाच्या जीवाच्या भीतीनं पीडितेनं होकार दिला। राजू दिवटे यानं पीडितेला गुंगीचं आणि रंगीत पाणी पाजत जानेवारी 2025 ते 1 मार्च 2026 दरम्यान तब्बल 8 ते 10 वेळा जबरदस्तीनं अत्याचार केलाय। तर काहीही फरक न पडल्यानं जेव्हा पीडितेनं आणि तिच्या भावानं आपले पैसे परत मागितले तेव्हा आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली। तर कुठेही तक्रार केली तर समाजात बदनाम करीन, सासरी नांदू देणार नाही अशी धमकी पीडितेला दिली। भावाला एका रात्रीत तडफडून मारून टाकीन अशी तांत्रिक धमकीही दिली। तर भीतीच्या छायेत असलेल्या पीडितेनं अखेर आपल्या सासू-सासऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला। त्यांनी धीर दिल्यानंतर पीडितेनं पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहिल्यानगर।